सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठी कार्यवाही करत पोलिसांनी 1.5 कोटीहून अधिक किमतीचा बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलाय। मद्रे गावात सुरू असलेल्या या अनधिकृत प्लांटवर छापा टाकत पोलिसांनी तब्बल 1,54,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। या कार्यवाहीत 1,400 तयार देशी दारूचे बॉक्स, 100हून अधिक रसायनाचे ड्राम, पॅकेजिंग साहित्य तसेच दारू निर्मितीचे वापरण्यासाठी येणारी यंत्रसामुग्री हस्तगत करण्यात आली। पत्र्याच्या शेडमध्ये उभारण्यात आलेल्या या प्लांटमध्ये रसायनाने भरलेले बॅरल, रिकाम्या बाटल्या आणि झाकण्यांचा मोठा साठा आढळून आलाय। स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मद्रे गावातील एका शेतातील शेडमध्ये या बनावटी दारूचा प्लांट सुरू करण्यात आल्याचं तपासात उघड झालंय। या प्रकरणी संशयित आरोपी राजू टिळेकर यांच्या शेतातून हे रॅकेट चालवलं जात होतं। विशेष म्हणजे बनावट दारूची वाहतूक करण्यासाठी चित्रपटातील प्रसंगासारखा खास तयार केलेला मालवाहू ट्रक वापरण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणी राजू टिळेकर आणि दिनू शेठ पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। टिळेकर यांनी अटक करण्यात आली असून फरार आरोपीचा शोध घेण्यात आलाय। या यशस्वी कार्यवाहीबाबत माहिती देताना सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तपास अधिक व्यापक पातळीवर सुरू असल्याचं सांगितलंय। हे वेगवेगळ्या प्रकारचं ब्रँड्स आहे, काही ऑरेंज आहे, टँगो आहे, तर संत्री असं ब्रँड्स आणि बनवतात। ह्याचं अजूनही ते बाकी आरोपी निष्पन्न झाल्यानंतर ते आम्हाला समजून येणार। काही बाहेरचं जिल्ह्यामध्ये काही आरोपी आहे, मुंबई, धुळे असं ठिकाणी आहे, ते तिथं टीम रवाना झालेले आहे आणि हे पूर्ण चेन आम्ही बस करण्यासाठी पूर्ण ते टीम त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। कारखाने अंदाजे 15 दिवस झाला होता असं माहिती आहे। पण ह्याच्यामध्ये जी दारूबंदी जायची त्याची काही आरोग्यास हानिकारक किंवा अशा काही प्रकार आहे, याची काही टेस्ट वगैरे होईल किंवा होणार आहे? ह्याचं केमिकल अनालिसिस होईल, त्याचं सीजर झालेलं आहे, त्याचं फॉरेन्सिक टीम येऊन ते सगळं सीज केलेलं आहे। तसेच ते केमिकल अनालिसिस करून त्याचा योग्य ते कलम आम्ही लावणार आहे। जालना जिल्ह्यात आज पहाटे एक मोठी दुर्घटना टळली। बदनापूर तालुक्यातील शेलगाव परिसरात जालना छत्रपती संभाजीनगर मुख्य महामार्गावर धावत्या खासगी ट्रॅव्हलला अचानक भीषण आग लागली। ही घटना आज सकाळी सुमारे 3 वाजताच्या सुमारास घडली। पुणे ते यवतमाळ मार्गावर जाणारी ही खासगी ट्रॅव्हल शेलगाव परिसरात आल्यानंतर टायरच्या घर्षणामुळे अचानक पेट घेतल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। काही सेकंदातच संपूर्ण ट्रॅव्हल्स आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। सुदैवाने चालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत ट्रॅव्हल्समधील 27 प्रवाशांना तात्काळ बाहेर काढत सर्वांचे प्राण वाचवले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीमुळे ट्रॅव्हलचं मोठं नुकसान झालं असून वाहन पूर्णतः जळून खाक झाले। घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयस्वाल आणि कर्मचारी अब्दुल बारी शेख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत फायर ब्रिगेडला पाचारण केले। फायर ब्रिगेडच्या पथकाने सुमारे 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र तोपर्यंत ट्रॅव्हल्स पूर्णपणे जळाली होती। या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली। दरम्यान या आगीचा नेमका कारणाचा शोध पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे। जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्या प्रकरणी राजकीय वातावरण तापलं आहे। परतूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी या प्रकरणात थेट जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध विधानसभेत हक्काभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा दिलाय। आमदार लोणीकर यांनी अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील तहसीलदार हे या घोटाळ्याचे मुख्य आरोपी असल्याचा गंभीर आरोप केलाय। अतिवृष्टी अनुदानात तब्बल 79 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचा दावा करत दोषी अधिकारी असूनही अद्याप कार्यवाही का करण्यात आली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। जिल्हा प्रशासन संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। दरम्यान या प्रकरणावर माजी मंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली। जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा तब्बल 1200 कोटी रुपयाचा असल्याचा गंभीर दावा त्यांनी केलाय। शेतकऱ्यांचं अनुदान लाटणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका खोतकर यांनी मांडली। या घडामोडीमुळे जालना जिल्ह्यातील प्रशासन आणि राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या काही तक्रारी होत्या, काही पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी होत्या। मुळापर्यंत ही सगळी माहिती मी गोळा केली। 100 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याची तक्रार शासनाकडे केली।
माननीय महसूल मंत्र्यांनी त्याची चौकशी लावली, जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमवली, 2 डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार अशी ती कमिटी नेमवली, रेकॉर्ड तपासलं. अंबड आणि घनसावंगीतल्या 36,000 शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेलं नाहीये. या 36,000 शेतकऱ्यांना जे अनुदान मिळायचं ते अनुदान बीड जिल्ह्यामध्ये गेलं आणि ते अनुदान अहिल्यानगर जिल्ह्यात गेलं. 24 कोटी रुपये गेले. हे बोगस लाभार्थी तयार केले, बोगस याद्या तयार केल्या. हे तपासण्याची जबाबदारी घनसावंगीच्या तहसीलदारची होती, अंबडच्या तहसीलदारची होती. याद्या स्क्रुटनी करणं, तपासणी करणं आणि मग वर पाठवणं. आणि हा घोटाळा झाला तर तहसीलदारच्या खात्यातून, तहसीलदारच्या अकाउंटमधून चोरी झालेली आहे. 79 कोटीची चोरी आहे. हा भ्रष्टाचार आहे. आणि कोण चौकशी करतं? एक डेप्युटी कलेक्टर दर्जाचा अधिकारी तहसीलदारची चौकशी करतो आणि चौकशीमध्ये त्यांना सेफ करण्याचा प्रयत्न होतोय. हा प्रस्ताव श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी असताना त्यांनी शासनाला अहवाल पाठवला. 72 पानाचा अहवाल आहे. 74 लोक दोषी आहेत. 2 तहसीलदारच्या खात्यातून 24 कोटी रुपये बाहेरच्या जिल्ह्यात गेले कसे? दोन्ही तहसीलदार ही चोरी होताना कुंभकर्णासारखे झोपले होते का? माननीय मंत्री मदत पुनर्वसन आशिष जयस्वाल यांनी सभागृहाला आश्वासन दिलं की आम्ही 74 लोकांवर गुन्हे दाखल करू, 74 लोकांचं निलंबन करू. वरच्या सभागृहात एकमुखानं सगळ्या पक्षाचे आमदार एकत्र आले, हा प्रश्न उपस्थित केला. तिथेही उत्तर तेच आलं महसूल मंत्री महोदयांचं की आम्ही सगळ्यांवर गुन्हा दाखल करतोय. माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी कलेक्टरच्या कार्यालयात मिटिंग घेतली. या मिटिंगला माननीय खोतकर साहेब, माननीय नारायण कुचे साहेब, आम्ही सगळे आमदार होतो आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीत महसूल मंत्र्यांनी सूचना दिल्या की 74 लोकांवर गुन्हे दाखल करा. कमिशनरला आदेश दिले, कलेक्टरला आदेश दिले, SP ला आदेश दिले आणि एवढंही सांगितलं की आमदार, खासदार, मंत्री कोणाचाही फोन आला तरी ऐकायचं नाही, गुन्हे दाखल करा. SP न होय म्हणून सांगितलं, कलेक्टरनं होय म्हणून सांगितलं. 74 लोक जर दोषी नसतील त्याच्यात कोणी तर ते पोलीस तपासात सुटतील. पण आता जर त्यांच्यावर FIR होत नसेल, विभागीय चौकशी चालू आहे, त्याची कारवाई होणारच, निलंबन होणारच. पण फौजदारी गुन्हा तुम्ही तलाट्यावर करता, फौजदारी गुन्हा तुम्ही ग्रामसेवक करता, कृषी सहाय्यकावर करता. मग फौजदारी गुन्हे ज्या मुख्य आरोपी तहसीलदार घनसावंगी, तहसीलदार अंबड यांच्यावर का कारवाई होत नाही? तर मी कलेक्टरच्या विरोधात हक्कभंग आणणार आहे. मी आपल्याला तेच सांगितलंय की काही लोकांना याच्यातून वगळलेलं आहे आणि काही लोकांवर कारवाई झालेली आहे. 100% लोकप्रतिनिधीला डावलून जर एखादा जिल्हा अधिकारी जर असं ठरत असेल आणि आदरणीय महसूल मंत्र्यांनी सांगितलं तर सगळ्यावर कारवाई करा. सभागृहात विधानसभेमध्ये आदरणीय लोणीकर साहेबांनी हा प्रश्न मांडला होता, तेव्हाही सांगितलं पण स्थानिक पातळीवर जर कोणी त्यांना पाठीशी घालीत असेल त्याची शहानिशा करून, तसे लोणीकर साहेब म्हटले की आम्ही उद्या कलेक्टरवर सुद्धा हक्कभंग आणू आणि त्यांची बदली करायलाही मागे पुढे हटणार. उद्या कशामुळे RDC हटवला, RDC हटवलंच ना. RDC हटवला. कोणता हटवला? कोणता आता सगळ्याच्या मतानुसार त्याची सगळ्याची माहिती घेऊन आम्ही पाहू. शिर्डी येथे आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी श्री साईबाबाच्या समाधीचं दर्शन घेतलंय. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात यांनी त्यांचा सत्कार केलाय. या भेटीदरम्यान साईबाबाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी प्रार्थना केली.
नंदुरबार शहरात बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 5 दिवसाच्या कामकाज सप्ताह लागू करण्यात यावा या मागणीसाठी आज राष्ट्रीयकृत बँकाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन देशव्यापी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याचा भाग असल्याची माहिती देण्यात आली। नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँक शाखेसमोर झालेल्या या आंदोलनात विविध राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी फलक हातात घेऊन शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडल्या। बँक कर्मचाऱ्याच्या मते सध्याच्या काळात बँकिंग क्षेत्राचा कामाचा ताण वाढलेला असून 6 दिवसाच्या कामकाजाचा सप्ताह कर्मचाऱ्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करत आहे। त्यामुळे इतर सहकारी आणि निमशासकीय विभागाप्रमाणेच बँक कर्मचाऱ्यांनाही 5 दिवसाच्या कामकाज सप्ताह लागू करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे। दरम्यान केंद्र सरकार आणि संबंधित मंत्रालयाने या मागण्याकडे लक्ष द्यावे, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। नमस्कार, मी मयूर चंद्रकांत पाटील, ब्रांच मॅनेजर युनियन बँक ऑफ इंडिया। आम्ही गेल्या बऱ्याच वर्षांपासून 5 दिवसाचा आठवडा करा ही मागणी सगळे भारतातले सगळे बँक कर्मचारी करत होते, पण अजूनपर्यंत RBIच्या मान्यतेनंतर शासनाने 5 दिवसाचा आठवडा अजून जाहीर केलेला नाहीये आणि त्यासाठी आमचं आज एक दिवसीय आंदोलन आहे। अजूनही शासनाने जर हे 5 दिवसाचा आठवडा जाहीर नाही केला तर आम्ही अविरत संप करणार आहोत आणि बेमुदत संपावर जाण्याची सगळ्या भारतातल्या कर्मचाऱ्यांची तयारी आहे। UBO आणि UFBOच्या बॅनर खाली आम्ही सगळे भारतातले संबंध कर्मचारी आज एक दिवसाचा संप करतोय। हा संप फक्त एक दिवसाचा आहे, पण या संपामुळे भारतातल्या कुठल्याही बँकेच्या ग्राहकाला त्रास होणार नाही याची आम्ही पूर्णतः काळजी घेतलेली आहे। आमच्या सगळ्या बँकांचे ATM फुल आहेत। आमचे डिजिटल चॅनल जे UPI, फोनपे, भीम ॲप, परत प्रत्येक बँकेचं आपलं डिजिटल ॲप जे आहे ते चांगल्या पद्धतीने काम करतंय याची दक्षता आम्ही घेतलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यासह देशभरात आज 27 जानेवारी रोजी बँक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारलाय। बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार आणि इंडियन बँक्स असोसिएशनचे लक्ष वेधण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने हा संप आयोजित करण्यात आलाय। या संपाचा परिणाम खामगाव शहरातही पाहायला मिळाला। खामगाव येथील भारतीय स्टेट बँक शाखेसमोर विविध राष्ट्रीयकृत बँकाचे कर्मचारी एकत्र येत शांततेच्या मार्गाने निदर्शने केली। यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यासारख्या प्रमुख बँकांमधील कामकाजावर परिणाम झालाय। बँक कर्मचाऱ्याच्या प्रमुख मागण्यांमध्ये बँकांमध्ये 5 दिवसाचा कामकाज सप्ताह लागू करणे ही मागणी प्रलंबित असल्याचं सांगण्यात आले। यासाठी होणाऱ्या विलंबाच्या निषेधार्थ आज बँक बंद ठेवून आंदोलन करण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली। दरम्यान संबंधित यंत्रणांनी या मागण्यांकडे लक्ष द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून पुढील टप्प्यात आंदोलनाची दिशा काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। निदर्शने आम्ही आज यासाठी देतो आहे की म्हणजे स्वतः मी बँकेमध्ये 2013ला लागलोय आणि 2013 पासून आमची ही एक डिमांड आहे की 5 दिवसांचा आठवडा हा झाला पाहिजे, परंतु गेल्या 10 वर्षापासून 12 वर्षापासून हे होत नाहीये आणि दर 5 वर्षाने आमचा जो द्विपक्षीय करार होत असतो बँकेचा आणि IBA जी सर्व बँकांची एक संघटना आहे त्यामध्ये जो करार होत असतो त्या करारामध्ये प्रत्येक वेळेस आम्हाला असं एक चॉकलेट दिलं जाते की या वर्षी नाही, पुढच्या वेळेस नाही, त्याच्या पुढच्या वेळेस। परंतु आता जो गेला नेमकाच 2023 मध्ये जो आमचा द्विपक्षीय करार संपला आणि झाला नव्याने, त्यामध्ये त्यांनी आम्हाला लेखी दिलं आहे की आम्ही यावेळेस तुमचा फ्रायडे बँकिंग हा करू। परंतु आज 23 नंतर 2 वर्ष पूर्ण झाले आणि हे 3रं वर्ष सुरू झालं आहे, तरीही हा फ्रायडे बँकिंग जो आहे तो सुरू झालेला नाही आहे। तर गेल्या 2013 पासून मी पाहतोय पहिल्यांदा आम्ही बँकर्स जे आहेत पगारासाठी बाकीच्या सोयीसुविधांसाठी आम्ही संपावर जातो, परंतु फ्रायडे बँकिंग जो विषय आहे त्यासाठी आम्ही आज पहिल्यांदा म्हणजे जवळपास 13 वर्षानंतर पहिल्यांदा संपावर जातोय। तर हा संप आमचा तेवढ्याच उद्देशाने आहे की फ्रायडे बँकिंग झालं पाहिजे। फ्रायडे बँकिंग आता का बरं जरुरी आहे तर तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही तेवढं समजू शकता आणि बरेचसे लोक आहेत जे बँकेला खूप जवळून पाहतात। असं कोणी नाही आहे सध्या तरी समाजात की जो बँकेत जात नाही। त्या लोकांना माहिती आहे की बँकेचे जे कर्मचारी आहेत ते कोणत्या परिस्थितीमध्ये काम करतायत आणि किती त्यांच्यावरती स्ट्रेस आहे। आमचं आंदोलन तर आज हा आजचा दिवस आहे। गेल्या 8 दिवसापासून आमचे वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं सुरू आहेत, जसे की ब्रांचमध्ये बॅच लावून बसणे, त्यानंतर वेगवेगळे निवेदनं देणे, त्यानंतर आज जो आहे हा आजचा आमचा शेवटचा दिवस आहे सध्या तरी, कारण संपाने हा शेवट होणार आहे आणि इथून पुढे जर हे असंच राहिलं तर हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे।
गोंदिया शहरातील सेल टॅक्स कॉलनी येथे मध्यरात्री चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याप्रकरणी गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी बापलेक असून त्यांच्याकडून सुमारे 22 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. अटक केलेल्या आरोपींचे नावे मुकेश कुमार डोंगरे वय 59 आणि आर्यन डोंगरे वय 24 अशी आहेत. 25 जानेवारीच्या मध्यरात्री फिर्यादी प्रतीक उईके यांच्या घरी 2 आरोपींनी दरवाजा ठोठावून घरात प्रवेश केला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत फिर्यादी आणि त्याच्या आईला मारहाण करून जबरी चोरी केल्याची तक्रार गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. तपासादरम्यान फिर्यादीच्या घरासमोर भाड्याने राहणाऱ्या या दोन्ही बाप लेकांनीच चोरी केल्याचे उघडकीस आले. चोरीनंतर आरोपी मध्य प्रदेशमध्ये पळून गेले तर पोलिसांनी त्यांचा माग काढत मध्य प्रदेशातून दोघांनाही ताब्यात घेतले. या कार्यवाहीबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी तपास पूर्णत्वास नेण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. चोरीचा प्रकार आहे. दिनांक 26/1/2026 रोजी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सेल टॅक्स कॉलनी येथे रात्री 12:30 वाजता एक जबरी चोरीचा प्रकार घडला होता. याच्यामध्ये फिर्यादी प्रतीक उईके आपल्या आईसोबत राहतात आणि रात्री 12:30 वाजता त्यांच्या घराचा दरवाजा नॉक करून 2 व्यक्ती ज्यांनी चेहऱ्यावरती मास्क बांधला होता ते जबरदस्ती घरामध्ये आत शिरले आणि त्यांना मारहाण करून त्यांना चाकूचा धाक दाखवून हातपाय बांधून त्यांनी घरातून जवळपास 139 ग्रॅम सोन्याचे दागिने, 438 ग्राम चांदीचे दागिने आणि 28,000 रुपये रोख असा एकूण जवळपास 20,96,000 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जबरी चोरी करून नेला होता. या घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशन यांनी घटनेचा तपास सुरू केला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची घरझडती घेतली असता त्यांची चौकशी केली याच्यामध्ये आणि चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे वर्तन संशयास्पद वाटले आणि त्यांचं लोकेशन करून त्यांना अटक केली असं त्यांनी घटनेची कबुली दिली आणि जवळपास पूर्ण 20 लाखाचा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि एक स्कूटी ही सुद्धा जप्त करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी मूळचे कुठले आहेत, यांना काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? हे दोन्ही आरोपी काही वर्षांपूर्वी छत्तीसगड येथून गोंदियामध्ये स्थायिक झाले असे समजून येत आहे. आपल्या लोकल तर त्यांचे काही क्राईम रेकॉर्ड दिसून येत नाही आहे, परंतु त्यांचे फिंगरप्रिंट्स वगैरे आम्ही काल घेतलेले आहे. इतर राज्यांमध्ये त्यांचे काही पूर्वीचं क्राईम रेकॉर्ड आहे का ते आम्ही चेक करत आहोत. त्याच्यामध्ये मोटरसायकल आणि मोबाईल घेऊन एकूण किंमत किती आहे सर? त्याच्यामध्ये मोबाईल, मोटरसायकल आणि एकूण जप्त मुद्देमाल असा जवळपास 22 लाख रुपयांचा एकूण टोटल मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. चोरी झाल्यानंतर कुठल्या दुसऱ्या राज्यामध्ये पळून जाण्याच्या बेतात होते सर आरोपी? याच्यामध्ये आरोपींना ज्यावेळेस आपण पहाटे ताब्यात घेतलं आणि घरझडती घेतली त्याच्यावेळेस काही त्यांनी माहिती दिली नाही. त्यानंतर आपण काही वेळ चौकशी करून त्यांना परत सोडून दिले. त्यानंतर काही वेळाने आपली टीम त्यांच्या घरी पुन्हा एकदा चौकशी करण्यासाठी गेली असता त्यांच्या घरी लॉक लावलेले मिळून आले होते. तर लॉक लावल्यावरती आपला संशय अजून बळावला आणि त्यांचे आपण लोकेशन काढले असता पहिला फिर्यादी तो मध्य प्रदेशमध्ये बालाघाटच्या जवळ त्याचे लोकेशन आले. तर तातडीने आपली टीम जाऊन त्याला रस्त्यावरूनच तिथे ताब्यात घेण्यात आले. तिथे त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितलं की ही चोरी त्याने त्याच्या मुलासोबतच केलेली होती. मुलाचं लोकेशन विचारलं असता त्याने सांगितलं की त्याने मुलाला बस स्टँडवर ड्रॉप केलेलं आहे. तर मुलाचं लोकेशन काढलं असता तो सुद्धा एका बसमध्ये होता. तर त्यालासुद्धा बसमधून ताब्यात घेण्यात आले. ज्यावेळेस त्याला बसमधून ताब्यात घेतले त्यावेळेस त्याच्याकडे एक पिशवी होती. त्या पिशवीमध्ये हा सर्व मुद्देमाल मिळून आला होता. त्यानंतर मग जी स्कूटी आहे ती त्यांच्या राहत्या घरातून जप्त करण्यात आलेली आहे. आरोपी हा जिथून चोरी केली त्याच्या बाजूलाच घर भाड्याने राहत होता असं? बरोबर आहे. आरोपी जे आहे ते फिर्यादीच्या घरापासून जवळच त्यांच्या कॉलनीच्या मागेच राहत होता आणि त्यांनी फिर्यादीशी काही ओळखसुद्धा वाढवलेली होती. फिर्यादीकडे तो काही दिवसांपासून वारंवार चक्रा मारत होता आणि त्यांच्याशी ओळख वाढण्याचा, त्यांची जास्तीत जास्त माहिती काढण्याचा तो प्रयत्न करत होता. आणि त्या माहितीमधून त्याला समजले होते की फिर्यादींकडे थोडा चांगला पैसा आहे वगैरे आहे. ते समजल्यानंतरच त्यांनी या घटनेचा प्लॅनिंग केलेलं असं दिसतंय. सर, नागरिकांना काय आवाहन करणार आपण त्या संदर्भात? नागरिकांना आम्ही हेच आवाहन करू की आपल्या आसपास जे नागरिक नव्याने वास्तव्यास येत आहेत त्यांची माहिती आपण पोलिसांना द्यावी. त्याचबरोबर आपल्या घरामधील जे काही महत्त्वाची माहिती, संवेदनशील माहिती ती बाहेरच्या अनोळखी व्यक्तींना देऊ नये. जर कोणी संशयास्पद वर्तन करत असेल तर ते तातडीने पोलिसांना त्याची माहिती दिली पाहिजे. त्यांचे बॅकग्राऊंड्स वगैरे आम्ही चेक करू त्याच्यामध्ये. किशोरी पेडणेकर यांनी आज गट नोंदणी प्रक्रियेबाबत माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलंय की कोकण भवनात नोंदणी केल्यानंतर महापालिकेतील सचिव कार्यालयातही नोंदणी करावी लागते. नगरसेवकांची सविस्तर माहिती देण्याची ही प्रक्रिया असून त्यासाठी सर्वत्र एकत्र आलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. 3 नगरसेवक सध्या गावी असून ते मुंबईत आल्यानंतर त्यांना ही नोंदणीसाठी घेऊन येण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय. आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जवळजवळ सर्वांचीच नोंदणी पूर्ण होईल असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलाय. भाजपच्या गट नोंदणीबाबत विचारणा केली असता तो भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी अशा लहानसहान कारणामुळे प्रक्रिया लांबू नयेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
सरिता म्हस्के यांच्याबाबत बोलताना त्यांनी यापूर्वीच सर्व काही स्पष्ट केलं असून त्या देखील नोंदणीसाठी येतील असं पेडणेकर यांनी नमूद केलंय. दरम्यान अंजली भारती यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर यांनी त्या वक्तव्याचा निषेध केलाय. अमृता फडणवीस यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असून संविधानात प्रत्येकाचा सन्मान करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित वक्तव्यावर कायद्यानुसार कार्यवाही केली जाईल अशी मागणी त्यांनी केली आहे. जो आमचा सेक्रेटरी डिपार्टमेंट आहे, ज्याला MS डिपार्टमेंट म्हणतात, म्युन्सिपल सेक्रेटरी, त्या डिपार्टमेंटकडे आपलं सगळ्यांचं नोंदणी होणं पण तिथेही गरजेचं असतं, रजिस्टर होणं, आणि त्यांना ते सगळे फोटो देणे, नंतर प्रत्येक नगरसेवकाची वैयक्तिक माहिती त्यांना देणं, आणि त्यानंतर त्यांचे वैयक्तिक फोन नंबर, त्यांचे गावापासूनचे मुंबईपर्यंतचे कॉन्टॅक्ट्स, घराचे पत्ते, त्यांचं क्वालिफिकेशन, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत असतात. आणि त्यामुळे आज आम्ही तो फॉर्म भरून आमचे 65 नगरसेवकांमधले 3 जणांचे तर फोन आले की एक तर आमचे गावाला आहेत मिलिंद वैद्य, म्हणजे त्यांचा आधी प्रोग्राम ठरला आणि हा नंतर ठरला, तर ते जेव्हा आता मुंबईत आज किंवा उद्या येत आहेत त्यांना पण आम्ही घेऊन येऊच, पण बाकीच्यांनी पण जरा उशिरा येतोय वगैरे अशी त्यांचे काही कारणं सांगितले, तर संध्याकाळी 4 पर्यंत आम्ही ते आहोतच. त्यामुळे जेवढे आज येतील सगळेच त्यांची नोंदणी होईलच. आणि ती नोंदणी करण्यासाठी आता तुम्ही पाहताय की या सगळ्या नगरसेवकांमध्ये महिला नगरसेवक जास्त आहे, आणि त्याच्यामध्ये दुसरा टर्म, तिसरा टर्म केलेले. आता सचिन पडवळ आमचा 2nd टर्म आहे, पण त्यांनी पहिल्या टर्म मध्ये आपली एक ओळख निर्माण केली. तशा आमच्या सगळ्या महिला आपापली बरोबर ओळख निर्माण करतील. नाही, ह्या गोष्टीबद्दल मी नाही बोलणार, कारण त्यांचं काय आहे ते बघताय. पण मी मुंबईकरांना सांगेन, हेच दुर्दैव आपलं की एवढं माइंडेड घेऊनही जर एकमत होत नसेल तर मला वाटतं त्यांच्यासाठी तो टॅक्स आहे, आमच्यासाठी नाही. किशोरीताई, खरं तर भाजपने उशीर केल्यामुळं गटनोंदणीला महापौर पदाची जी निवड प्रक्रिया आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. यातून कुठेतरी तांत्रिक अडचणी निर्माण करण्यामध्ये भाजपला यश आलंय असं म्हणायचं? मला किमान आमच्या ह्याच्यामध्ये तरी नाही. आणि सत्तेत असलेला पक्ष आहे, मग केंद्रात असेल, राज्यात असेल, आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी अशा छोट्या याच्या कारणाने विलंब करणं हे सगळं मुंबईकर किंवा अख्खा महाराष्ट्र देश बघतोय. कोण बघा, त्यांनी मला ना कळत नाहीये की तुम्ही इतकं का हे होत आहे. त्यांनी स्वतः दिली आहे ना मुलाखत, आणि त्या येतील. आणि दुसरं म्हणजे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलंय. त्यामुळे या प्रश्नावर आत्ता आमच्यासाठी चौकट. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा शिवसेना शिंदे गट नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाजपसोबत युती न करण्याची भूमिका स्पष्ट केली. अक्कलकोटमध्ये भाजपसोबत कोणतीही युती होणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. युतीच्या चर्चावर भाष्य करताना त्यांनी भाजपवर टीका केली. तसेच भाजपची इतर आघाडीशी युती होऊ शकते असा उपरोधक उल्लेख करत त्यांनी राजकीय टोलेबाजी केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील युतीबाबत त्यांनी भाजप विरोधात आक्रमक भूमिका मांडली. अक्कलकोट तालुक्यात दबावाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत पोलीस कार्यवाहीच्या तत्परतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या संदर्भात मुख्यमंत्री यांना निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. ओबीसी जागांबाबत बोलताना ओबीसीचा हक्क डावलला जात असल्याचा आरोप करत त्या ठिकाणी जनरल प्रवर्गातील उमेदवारांना संधी दिली जात असल्याचं त्यांनी नमूद केलंय. ओबीसी आणि मागासवर्गीयांना निवडणुका लढवण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय. दरम्यान प्रसारमाध्यमांनी वास्तव मांडावे, अन्यथा असंतोष वाढण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. या वक्तव्यामुळे अक्कलकोटमधील राजकीय वातावरण तापलं असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील घडामोडीवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. सत्तेचे गैरवापर नाही, प्रचंड गैरवापर आहे. आणि आमचं दुर्दैव आहे की तुम्ही ते दाखवत नाही लोकांना, म्हणून आमचं तुमच्यावरही आरोप आहे. स्पष्ट बोलतो आम्ही, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, जे सत्य आहे ते दाखवा लोकांना. मीडिया हे म्हणजे लोकशाहीचं 4थं अंग आहे.
म्हणून तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे, जे चालले ते सत्य दाखवा. आज काय चाललंय? आज ओबीसीचा हक्क हिरावला जात आहे, ओबीसीच्या ठिकाणी जनरल लोकांना उमेदवारी दिली जाते, मागासवर्गीयांचा हक्क हिरावला जाते, त्या ठिकाणी म्हणजे जनरल लोकांना उमेदवारी दिली जाते. म्हणजे ओबीसी मागासवर्गीय जिथं काय या भारतात राहू नये का? त्यांनी कुठल्या निवडणुका लढवणार नाही का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाप्रमाणे सगळ्याला हे दिले की नाही? त्याचा कधी कोण उल्लेख करणार आहेत की नाही आपण सांगा. म्हणून आपल्याला विनंती आहे की तुमचंही काम जेवढं आमचं काम महत्वाचं आहे, फक्त आमच्या तोंडून वधून घेण्यापेक्षा स्वतःहून तुम्ही पण काहीतरी त्याच्यामध्ये उडी घ्यायला पाहिजे, दाखवायला पाहिजे. बाबा त्या ठिकाणी मागासवर्गीय उमेदवाराच्या ठिकाणी ओपनचा उमेदवार दिला असा तुमचा आरोप आहे. तडवळला दिले, जेऊरला दिले, आमच्या सलगरला ओबीसीच्या ठिकाणी जनरलला दिले, आणि मागच्या वेळी महेंद्रगिरी नगरपालिकेला नगराध्यक्ष मागासवर्गीय असताना स्वामी जनरलला देऊन हे केलंय. मग हे सगळं तुम्हाला दिसतंय आणि तुम्हीच मला विचारता कुठल्या ठिकाणी दिले म्हणून. म्हणजे तुम्हाला काय स्वतःला सांगायचं नाही, असं मेत्रे म्हणाले म्हणून आम्ही दाखवलो, एवढंच म्हणायचं तुम्हाला. तुमचं 4थं लोकशाहीचं अंग म्हणून तुमचंही जेवढं जबाबदारी नाही, तुमचं कर्तव्यच आहे ते. कुणाला खुश करण्यासाठी, कुणाला नाखुश करण्यासाठी नाही. पहिलेच कसं होतं तसं तुम्ही दाखवा, नाहीतर असंतोषाचं भडकं उडेल. या भारतात देशामध्ये श्रीलंका आणि बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही. आणि एकदा 142 कोटी जर रस्त्यावर उतरले तर वरचं देव आलं तरी त्यांना कोणी कंट्रोल करू शकणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली, स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ लागली. दडपशाही केली जाते असा आरोप आपण करताय. नेमकी दडपशाही कशा पद्धतीची आहे? आमचं बघा, आमचा युती असू दे का, जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणणारा माणूस आहे आम्ही जे चुकले ते चुकले म्हणून सांगणार आहे आम्ही. ते कळले की नाही? युतीत असलं म्हणजे का माझ्या बाजूला बसता म्हणजे त्याने वाटेल ते केलं तर चालेल का त्याला? माझा मुलगा आहे म्हणून काय पण वाटेल ते शेण खाता म्हणून गप बसायचं का? असं नाही. जे चुकते ते चुकते आणि त्याला तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही आम्हाला म्हणता की युतीत आहे तुम्ही, आम्ही काय करावं म्हणून. पण तुम्ही मीडिया, मला विनंती आहे, नम्र विनंती, किंवा तुमच्या हातात भरपूर आहे. तुम्ही जर एकदा, आम्ही 10 वेळा मारलं काय, तुम्ही एकदा मारलं की ते बरोबर आहे. सौ सुनार की एक लोअर की असं असतं पत्रकारांचं. तर पत्रकारांना विनंती आहे, असले प्रकार थांबवण्यासाठी आपण सहकार्य करावं आम्हाला, एवढंच विनंती आहे. काही दिवसाबद्दल तुमच्याच मुंबई येथे माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर टीका करत छत्रपती संभाजीनगरमधील दारूचा कारखाना बंद करण्याचं आवाहन केलंय. करुणा मुंडे यांनी सांगितलंय की दारू विरोधात भूमिका मांडताना संबंधित कारखान्याबाबतही स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. या संदर्भात त्यांनी पंकजा मुंडे यांना थेट आवाहन करत कारखाना बंद करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांची भूमिका काय असेल याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. पंकजाताई, काल तुम्ही सांगितलेलं आहे की अवैध धंदे करणारे लोकांवरती कमर कसू, अवैध धंदे बंद करू आपण. तो तुमच्यापासून तुम्ही सुरुवात करा आणि तुमची जे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे रेड्युको नावची दारूचा जे तुमचा कारखाना आहे ते तुम्ही बंद करून टाका. आणि परलीमध्ये पण जे पत्तेचे क्लब, कला केंद्र असे खूप काय अवैध धंदे आहे, ज्या धंद्यांना तुमचा पाठबळ आहे ते तुम्ही सगळे अगोदर बंद करून टाका. त्यानंतर आपल्याला वाटेल की तुम्ही खरंच बोलताय. नाही तर दाखवण्याचे दात वेगळे, बोलण्याचे दात, खाण्याचे दात वेगळे असं नको व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा आणि त्यानंतर आपण लोकांच्यासाठी 100% कमर कसू. आणि तुमचा जे कारखाना आहे, तुमचे कारखान्याला पाणी भेटतोय, पण दारू बनवण्यासाठी तुमचे कारखान्याला पाणी भेटतोय संभाजीनगरमध्ये, पण शेतकरी लोकांना पाणी भेटत नाही. ते खूप चुकीचे आहे. तर तुम्ही सुरुवात स्वतःपासून करा. मुंबई येथे गायिका अंजली भारती यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अंजली भारती यांनी अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करण्यात येतोय. या वक्तव्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद डुबे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि अशा प्रकारची विधाने निषेधार्ह असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान या प्रकरणावर पुढे काय भूमिका घेतली जाते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. इस प्रकार लोक गायिका के नाम पर फूहड़पन करने का काम अंजलि भारती ने किया है. हम उसका कड़े शब्दों में निषेध करते हैं, बहिष्कार करते हैं.
ऐसे आप किसी भी माता बहन का अपमान नहीं कर सकते। सार्वजनिक मंच पर खुलेआम आप कह रही हैं कि अमृता फडणवीस के साथ जाकर दुष्कर्म किया जाए। शर्म आनी चाहिए तुमको। अंजलि भारती, तुम एक स्वयं महिला हो। यह भारत देश सनातनियों का देश है। यहाँ पे या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। हम माँ दुर्गा की आराधना करते हैं, माँ काली की आराधना करते हैं, माँ सरस्वती, माँ लक्ष्मी का हम पूजन करते हैं। ऐसे देश में माताओं बहनों को हम अपना आराध्य समझते हैं और आप उनके खिलाफ ऐसी अभद्र टिप्पणी कर रही हो। तुमको शर्म आनी चाहिए। अरे तुम महिला हो तो क्या तुम कुछ भी कहोगी? महिला तो सुर्पणखा भी थी, जो लक्ष्मण भगवान के पास आकर सीता मैया को छलना चाहती थी। उन्होंने उसका नाक और कान काट लिया था, यह संदेश देने के लिए कि राक्षसी प्रवृत्ति के व्यक्तियों का नाक कान काट लिया जाता है। आज हम लोकतंत्र में हैं। आज के युग में अगर नाक कान काटने की शब्द में मैं बात करूं तो यही होता है कि उनको अरेस्ट किया जाए, उनको कानून के हवाले किया जाए, पुलिस अपनी कार्रवाई करे और उनके जो भी बड़े बड़े गाने के कार्यक्रम वो रद्द किए जाएं। इसका समूल बहिष्कार होना चाहिए। हिम्मत कैसे हुई किसी भी हमारी अमृता फडणवीस जी मुख्यमंत्री जी की धर्मपत्नी के साथ साथ एक समाज सेविका है, लोक गायिका है, आप उनके खिलाफ ऐसे सोच भी कैसे सकती हैं? तो अंजलि भारती का संपूर्ण बहिष्कार महाराष्ट्र भी करे और देश भी करे। ऐसे लोगों की लोकतंत्र में कोई जगह नहीं होनी चाहिए।